ठाणेकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या मुंबई मेट्रो 4 आणि 4 च्या चाचण्यांना आजपासून सुरुवात झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या चाचण्यांना शुभारंभ करण्यात आला। यावेळी या तिघांनीही मेट्रोने प्रवास देखील केलेला आहे। पहिल्या टप्प्यामधला हा प्रवास सुरू होणार आहे, त्याच्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत ठाणेकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 10 स्थानकांचा समावेश असणार आहे। गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशा 10.5 किलोमीटर मार्गिकेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। यामध्ये पहिली 4 स्थानकं जी आहेत त्यांचा शुभारंभ हा डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे, तर एप्रिल 2026 पर्यंत ही संपूर्ण मार्गिका ठाणेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे। ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर व ठाणे शहर यांच्या आर्थिक तसा व्यावसायिक केंद्रांना जोडण्यास मदत करेल, ज्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल। मेट्रो मार्ग 4, मेट्रो मार्ग 4 मेट्रो मार्ग 11 आणि मुंबई मेट्रो मार्ग 10 हे चारही मार्ग सुरू झाल्यानंतर भारतातील सर्वाधिक लांबीचा एक कॉरिडॉर निर्माण होणार आहे, जो एकूण 58 किलोमीटर इतका असणार आहे। मेट्रो 4 जो आहे तो कासारवडवली ते गायमुख असा असणार आहे। मेट्रो मार्ग 10 हा गायमुख ते शिवाजी चौक असा असणार आहे। मेट्रो मार्ग 4 चा विस्तार हा दक्षिणेला मेट्रो मार्ग 11 म्हणजेच वडाळा CSMT ला असून उत्तरेचा विस्तार हा मेट्रो मार्ग 4 कासारवडवली गायमुख आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौक ला मीरा गावापर्यंत प्रस्तावित आहे। हे चारही मार्ग पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात जास्त लांबीचा असा 58 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग हा मुंबईकरांच्या सेवेत असेल। मेट्रो 4 म्हणजे वडाळा, घाटकोपर, मुरुड, कासारवडवली, गायमुख या अतिशय महत्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4 ची आहे। त्यामध्ये 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि 4 ची लांबी 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत। अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे। मेट्रो 4 चा विस्तार हा दक्षिणेला मुंबई मेट्रो 11 ला असणार आहे आणि उत्तरेला 4 चा विस्तार हा मुंबई मेट्रो 10 ला असणार आहे। या चारही मार्गिका पूर्णत्वास गेल्यानंतर भारतातील 58 किलोमीटर इतका लांबीचा हा उन्नत मार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा हा उन्नत मार्ग असणार आहे, जो दररोज 22 लाख प्रवाशांना फायदा होईल। मेट्रो मार्ग 4 हा पूर्णत्वानंतर पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर व ठाणे शहर यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रांना जोडण्यास मदत करेल, ज्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल। मेट्रो 4 चा विस्तार दक्षिणेला मेट्रो 11 म्हणजेच वडाळा ते CSMT ला असून उत्तरेचा विस्तार हा मेट्रो मार्ग 4 कासारवडवली ते गायमुख असा आहे। हा मार्ग प्रस्तावित मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौकला मीरा गावापर्यंत प्रस्तावित आहे। हे चारही मेट्रो मार्ग पूर्णत्वानंतर भारतातील सर्वात जास्त लांबी असा अंदाजित 58 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांना जोडेल। अशा रीतीने या
एलिव्हेटेड अशा मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीवर तर उपाय असणारच आहे. त्याच पद्धतीने या मेट्रो मार्गिकेचा फायदा जितका ठाणेकरांना होणार आहे, त्याच पद्धतीने या चारही मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी या वर्गांना देखील याचा फायदा होणार आहे. मुंबई लोकलवरचा ताण देखील यामुळे कमी होणार आहे. या मेट्रो मार्गावर धावणारे डबे देखील मेट्रो 2 आणि 7 वर धावणाऱ्या मेट्रो मार्गिकांप्रमाणेच असणार आहे. आपण मागे बघू शकतो की एक मेट्रो उभी आहे. अशाच पद्धतीच्या मेट्रो या मार्गावर धावणार आहेत. या मेट्रो ज्या आहेत त्या BEML या ट्रेनचे हे डबे आहेत. 6 डब्यांचे हे सेट्स असतील जे मेट्रो मार्ग 2 आणि 7 वर चालत आहेत. त्याच पद्धतीच्या सुविधा या डब्यांमध्ये देखील असणार आहे. आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टीम, प्रवासी आपत्कालीन यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीचा दरवाजा, ऑन बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा आणि माहिती प्रणाली, तसेच ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादन ब्रेकिंग प्रणाली, या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करणारे असेच हे डबे या मार्गावर देखील धावणार आहे. येत्या काही दिवसातच CMRS ज्या चाचण्या होतात त्या चाचण्यांना देखील सुरुवात होणार आहे. आता ज्या आहेत त्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. या प्राथमिक स्तरावरील चाचण्या आहेत. या चाचण्यांमुळे आता ठाणेकरांची मुंबई मेट्रोची जी प्रतीक्षा आहे ती येत्या काही काळामध्येच संपुष्टात येणार आहे. कॅमेरामन रिद्धेश कदमसह मी गायत्री श्रीगोंदेकर, दैनिक मुंबई तरुण भारत, महा MTV. धन्यवाद.